नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट कशा पद्धतीने जोडायची ते सविस्तर दाखवणार आहे। तर बघा, इथे क्रॉसपट्टी अगोदर अस्तर आणि क्रॉसपट्टीचा जो पिसाचा कपडा आहे ते एकमेकांवरती ठेवून घेतला आहे आणि खालच्या साईडने एक आपण टीप टाकून घेणार आहोत। तर बघा, इथे मी एकदम व्यवस्थित आणि सावकाश तुम्हाला समजेल अशा पद्धतीने शॉर्टमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, टीप टाकल्यानंतर कपडा एका साईडला ओढून घेतलेला आहे। ज्या साईडला स्टिच केलेला कपडा आहे त्या साईडला अस्तरची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे। बघा, इथे दाबटीप टाकून घेतलेली, त्यानंतर हा कपडा आणि अस्तर दोन्ही एकाच साईडला करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने इथे आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी या पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे, म्हणजे अस्तर आणि पीस दोन्ही एकमेकांना जोडून घेतलेला आहे। दुसराही भाग सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे जोडून दाखवत आहे। कुठेही प्लेट गुडी वगैरे पडू देऊ नका, जर तसं झालं तर आपल्या कामाला फिनिशिंग जे येणार आहे ते येणार नाही। तर बघा, आता साईडचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं पिसाचं ते आपण इथे कट करून घेऊयात। पहा, इथे मी पिसाचे एक्स्ट्रा फॅब्रिक जे होतं ते कट करून घेतलेलं आहे। दोन्हीही क्रॉसपट्टीचं जे फॅब्रिक होतं ते कट केलेलं आहे। आता त्यानंतर फ्रंटचा जो क्रॉसपट्टीच्या वरचा भाग आहे तो मी अगोदर स्टिच करून घेतलेला आहे। पहा, या पद्धतीने दोन साईडचे दोन्ही भाग स्टिच करून घेतलेले आहेत। क्रॉसपट्टी कुठल्या भागाला कोणती क्रॉसपट्टी लावायची ते अगोदर चेक करून घ्यायचं। आणि इथे बघा, अर्धा इंचाच्या अंतरावर मी इथे सुरुवातीला टीप टाकलेली आहे आणि सेम त्याच मापाने आपल्याला शेवटपर्यंत हा कपडा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे। बघा, इथे मी जोडून घेतलेला आहे। आता याही साईडला बघा, अस्तरकडचा भाग अस्तरकडे यायला पाहिजे आहे आणि पिसाचा भाग पिसाकडे गेला पाहिजे। या पद्धतीने आपल्याला कपडा ठेवून टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी टीप टाकून घेतलेली आहे। एकदम व्यवस्थित सावकाश टीप टाकून घ्यायची, म्हणजे आपलं काम जे आहे ते व्यवस्थित येतं। आता याही भागाला मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे किंवा इंटरलॉक म्हणू आपण याला, करून घेतलेला आहे, म्हणजे हे जे पीस आहे ते फसकणार नाही आणि क्वालिटी त्याची बेटर दिसते किंवा टिकून राहतं, त्यासाठी या पद्धतीने ओव्हरलॉक करायचं। आता बघा, क्रॉसपट्टीचा भाग कशा पद्धतीने जोडला गेलेला आहे, त्यानंतर कटोरीचा लुकही कसा दिसतो ते इथे सविस्तर दाखवलं आहे। पुढील भागांमध्ये आपल्याला गोटपट्टी कशी जोडायची, गोट कसा जोडायचा ते दाखवणार आहे।